मुळात पुन्हा पुन्हा होण्याची कारणे काय असतात? सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की जुनाट कोष्ठबद्धता. बऱ्याच वेळेला काय होतं की खूप क्रॉनिक कॉन्स्टिपेशन्स असेल तर पेशंटला वारंवार गुंतण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे पुन्हा पुन्हा पायीज काही लोकांना होऊ शकतो. सेकंड महत्त्वाचं कारण आहे की जेव्हा काय टॉयलेटच्या सीटवर खूप वेळ व्यतीत करणे किंवा घालवणे. आधुनिक जगामध्ये बरेच लोकांचं काय झालेलं आहे, वेस्टर्न सीटवर जेव्हा पण ते लोकं बसतात तेव्हा मोबाईल्स खूप वेळ बघत बसतात. त्यामुळे त्यांना वेळेचं भानच राहत नाही आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता उद्भवते. त्याचबरोबर ओबेसिटी किंवा स्थूलता हे पण एक प्रमुख कारण आहे. हे कसं? स्थूलतेमुळे काय होतं, की जे पेरिफेरल व्हॅस्क्युलर फॅट जे वाढलेलं असतं, त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये दाब हे ॲनल कॅनलवर किंवा गुरुद्वारावर येतो आणि तिथले वेसल्स वाढतात. त्याच्याचबरोबर चौथं महत्त्वाचं कारण काय आहे, की आपण जो आहार घेतो तो अयोग्य प्रकारचा आहार घेतो. अयोग्य प्रकारचा आहार याचं म्हणणं माझं काय आहे, की ज्या पद्धतीने तळलेले पदार्थ आहेत, समोसा झालं, वडा झालं किंवा आउटसाइड जे आपण फास्ट फूड आजच्या जीवनामध्ये कंझ्युम करतो, दॅट इज द मेन इम्पॉर्टंट थिंग. याच्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सी हा एक कारण असू शकतं. प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, की एकतर हार्मोनल चेंजेस होतात मातेच्या ह्याच्या शरीरामध्ये आणि दुसरं आहे, की बाळाचं वजन जसं 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये वाढतं, त्या प्रमाणामध्येच तेच प्रचंड प्रमाणामध्ये दाब जो असतो तो ॲनल कॅनलवर लागतो. त्यामुळे काय होतं, की तिथं पाईल्स निर्माण होण्याची आणि सगळ्यात लास्ट पण नॉट लिस्ट अनुवंशिकता. काही वेळेला काही लोकांमध्ये काय होत असतं, की पाईल्सची ट्रीटमेंट प्रॉपरली घेतल्यानंतर परत-परत होण्याची संभावना काही लोकांमध्ये असतात. ह्याचे चान्सेस खूप कमी आहेत. 1-2% मध्येच आहेत. पण अनुवंशिकता हे एक कारण असतात. हे मुख्यत्वे कारण आहेत, की ज्याच्यामुळे पाईल्स पुन्हा पुन्हा होऊ शकतात.